नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे महाडीबीटी स्कॉलरशिपचा दुसरा हप्ता नक्की कधी जमा होणार. काहींचा पहिला हप्ता जमा झाला आहे, पण दुसऱ्या हप्त्याचं बटन अजूनही आलेलं नाही, तर काहींचा फॉर्म अजूनही पेंडिंग आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर बोलणार आहोत की शासन स्तरावर सध्या काय अपडेट आहे आणि तुमच्या बँक खात्यात पैसे नक्की कधीपर्यंत जमा होऊ शकतात. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकंठ ट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा. मित्रांनो, सगळ्यात आधी हे समजून घ्या की दुसरा हप्ता उशिरा का येतोय. साधारणपणे पहिला हप्ता 60% ते किंवा 40% असतो, जो लवकर रिलीज होतो. पण दुसरा हप्ता हा पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या फंड अवेलेबिलिटीवर अवलंबून असतो. सध्या मार्च महिना जवळ येत असल्यामुळे ट्रेझरमधून फंड रिलीज होण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रोफाईलवर रिडम बटन अजून आलेले नाही. आता मुद्द्यावर येऊया, पैसे कधी येणार. मिळालेल्या माहितीनुसार आणि मागील वर्षाचा अनुभव पाहता ज्या विद्यार्थ्यांचे रिडीम बटन आले आहे आणि त्यांनी ते क्लिक केले आहे, त्यांचे पैसे पुढील 15 ते 20 दिवसात जमा होण्याची शक्यता आहे. ज्यांचे बटन अजून आले नाही त्यांचे बटन मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत व्हिजिबल होऊ शकते. थोडक्यात सांगायचं तर मार्च एंड किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा दुसरा हप्ता जमा झालेला असेल. तुम्ही फक्त वाट बघू नका, तर या दोन गोष्टी लगेच चेक करा. तुमचे आधार बँक सीडिंग ॲक्टिव्ह आहे का ते चेक करा, कारण पैसे आधार लिंक खात्यात येणार आहेत. महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करून डिस्ट्रीब्युटमेंट स्टेटस चेक करा. जिथे जर अवेटिंग फॉर अप्रुव्हल असं असेल तर काळजी नका करू, पैसे लवकरच येतील. पण जर तिथे काही एरर असेल तर मात्र लगेच कॉलेजच्या क्लर्क्सशी संपर्क साधा. मित्रांनो, घाबरून जाण्याचे कारण नाही. शासनाकडून निधी मंजूर झाला की लगेच स्कॉलरशिप जमा होईल. तुम्हाला याबद्दल काही शंका असतील किंवा तुमच्या स्टेटसमध्ये काही वेगळे एरर दिसत असतील तर खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी त्यावर उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.